कोस्टल रोडच्या बांधकामावरून आदित्य ठाकरेंनी युती सरकारवर टीका केली आहे। मविया सरकार असता तर कोस्टल रोड डिसेंबर 2023 मध्ये म्हणजेच मागच्या वर्षीच पूर्ण झाला असता असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे। भ्रष्ट राजवटीनं आमचं सरकार पाडलं आणि त्यानंतर कामाचा वेग कमी केल्याचा आरोप सुद्धा आदित्य ठाकरेंनी केला आणि आमच्या प्रकल्पाचा श्रेय घेण्यासाठी शेवटी एक लेन घाईघाईने उघडली असा आरोप सुद्धा आदित्य ठाकरेंनी केला। गरटेश्वर कारखाने प्रकरणी उपमुख्यमंत्री अजितदादा यांची जांच करने के अगर सरकार बदलेगी और हम जांच करेंगे लेट क्यों हुआ कोस्टल रोड प्रोजेक्ट के फुल कंप्लीशन में, तो इस पर आप क्या कहेंगे? कैसी सरकार बदलेगी? कौन सी सरकार बदलेगी? सरकार बदलेगी और वो सरकार में आएंगे तो इस पूरे मामले की जांच करेंगे। आएंगे? अच्छा, वो शेख चिल्ली वाली बात है, ये तो बाद में क्या ना। तर कोस्टल रोड विषयी आदित्य ठाकरे यांनी गंभीर आरोप केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मवियाचं सरकार पाडल्यानंतर या कोस्टल रोडच्या बांधकामाचा वेग मंदावला, कमी केला गेला आणि त्यानंतर घाईघाईनं एक लेन उघडल्याचा आरोप त्यांनी केला आहे आणि त्याचबरोबर जर मवियाचं सरकार असतं तर डिसेंबर 2023 मध्येच हा रोड पूर्ण झाला असता असाही दावा आदित्य ठाकरेंनी केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।